नमस्कार. पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत आहे. कोडीत येथे अक्षय तृतीयेला 121 नदींच्या पाण्याने श्रीनाथ म्हस्कोबा देवांना अभिषेक करून पुनर्प्राण प्रतिष्ठापना करून होणार सोहळ्याची सुरुवात. श्री क्षेत्र कोडीत तालुका पुरंदर येथे श्रीनाथ म्हस्कोबा यांची पुनर्प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे. या निमित्ताने अक्षय तृतीयेपासून दिनांक 19 एप्रिल श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा महायज्ञ जो वज्रलेपाचा जो कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. वज्रलेपाचा कार्यक्रम 8 मार्च रोजी सुरू होऊन आज महाराजांची पुनर्प्रतिष्ठापना ही 19 एप्रिल अक्षय तृतीया वार रविवार दुपारी 12:30 वाजता आपण प्रतिष्ठापना करून जे 40 दिवस मंदिर बंद होतं ते रविवारी दुपारी 12:30 वाजता दर्शनासाठी श्रीनाथांचं दर्शन खुलं करणार आहोत आणि अधिकृतरित्या मंदिराचं दर्शन श्रीनाथांच्या दर्शनाचं अनावरण म्हणजे दर्शन करण्यासाठी लोकांसाठी हे दर्शन खुलं करणार आहोत. यासाठी आपण या प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी आपण एक यज्ञ सोहळा केला. त्याच्यामध्ये सहस्त्रचंडी यज्ञ आहे, अतिरुद्र स्वाकार आहे, 1 लक्ष मोदक हवन आहे आणि या 1 लक्ष मोदक हवनाबरोबर आपण गणेश याग, त्याचबरोबर सुदर्शन याग, शिवपंचायतन, वेदांचं पारायण आणि त्याचबरोबर शिवपार्वती विवाह सोहळा जो उत्तराखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यात होतो, पण आपल्याकडे होत नाही. कारण आपल्याकडं आज ह्या कार्यक्रमानिमित्त शिवपार्वती विवाह सोहळाही आपण आयोजित केला आहे. अगदी मोठ्या प्रमाणात की यज्ञ होतात, पण यज्ञ कसे होतात ते एखादा यज्ञ होतो, अतिरुद्र स्वाकार होतो, तुमचा सहस्त्रचंडी, शतचंडी, 1 लक्षचंडी असे यज्ञ होतात. पण एवढे यज्ञ एका ठिकाणी होणं हा एक दुर्मिळ योग आहे आणि हा योग आपण इथं जुळून आणला आहे. तो म्हणजे आपल्या श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा. याचबरोबर फार मोठा कीर्तन महोत्सव, अगदी महाराष्ट्रातील एक उच्च म्हणजे ज्यांच्या भक्तीचा, ज्यांनी आपल्या या वारकरी संप्रदायातून एक भक्तीचा मार्ग आपल्या ज्ञानोबा तुकारायांच्या मागे ही वाट आपल्याला एक योग्य प्रकारे दाखवत आलेली ही नामवंत मंडळी, बंडादादा कराडकर असतील, देगलूरकर असतील, तुमचे संजय नाना धोंडगे पाटील असतील, लहवीतकर असतील, अगदी म्हणजे एका प्रकारचा आपण हा कीर्तन महोत्सव फार मोठ्या प्रमाणात इथं आयोजित केला आहे. आणि त्यानिमित्तानं मग काय केलं आहे तर रोज आपला जवळजवळ दिवसभर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आपण. आणि असं आमची अपेक्षा आहे की रोज 25,000पासून 40,000पर्यंत तरी आपल्या संपूर्ण परिसरातील, पंचक्रोशीतील, आपल्या पुणे जिल्ह्यातील आणि पुणे जिल्ह्याच्या बाहेरूनही आज या श्रीनाथांचा जो भाविक भक्तजन आहे, जो कमळाजीचे वंशज आणि तुळाजींचे वंशज की ज्यांनी ह्या भक्ती करून हा देव वीरला आणला आणि वीरवरून तो कोडीतला आणला, असे भक्त कमळाजी आणि तुळाजी वंशज आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित होतील. आणि त्याचबरोबर या कालभैरवनाथाचं, काशीखंडाचे काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज यांचा हा प्रतिष्ठापनाचा सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्त आपण हा संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन इथं आयोजित केलं आहे. आणि या आयोजनानिमित्त सरासरी 25,000 ते 40,000 भाविक रोज येण्याची शक्यता धरून आपण त्या प्रकारच्या मंडपाचं, त्याच प्रकारच्या जवळजवळ भोजन मंडपाचं नियोजन केलं आहे. 151 ब्राह्मण आज यज्ञ मंडपामध्ये विराजमान होत आहेत. आपल्या पुणे जिल्ह्याचं किंवा आपल्या फुरसंगी गावाचं एक भूषण म्हणून जे आपले वेदशास्त्र पारंगत नंदूकाका रहाणे, या नंदूकाका रहाणे आपल्या या पौरत्वाचं काम करत आहेत आणि फार चांगल्या प्रकारे हे पौरत्व करत ते आपल्या या यज्ञशाळा आणि यज्ञमंडप आणि हे यज्ञ पूर्णपणे जबाबदारीने पार पाडणार आहेत. तर आम्ही आपणा समस्त कोडीतकरांकडनं आपणास आग्रहाचं असं आमंत्रण देतो आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमास अगदी सहकुटुंब, सहपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहावं अशी आम्हा कोडीतकरांकडनं आग्रहाची विनंती. यज्ञ आणि इतर या प्रक्रियेमध्ये, या यज्ञ सोहळ्यामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू शकता आणि या यज्ञ सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकता. नाव नोंदणी आपल्या कार्यालयात चालू आहे.
तर आपल्या सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आपण सहकुटुंब सहपरिवार या संपूर्ण कार्यक्रमात उपस्थित राहावं अशी आम्हा कोडीतकरांकडनं आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद. आपण सर्वांना या कार्यक्रमाची पूर्णपणे माहिती मिळावी आणि आपल्या या श्रीनाथांचं महात्म्य, त्यांचं संपूर्ण भक्तगणांचा अनुभव आणि यातून आपल्या श्रीनाथांची महती ही जगभर पसरावी. ती पुणे जिल्हा, महाराष्ट्र राज्य, भारत म्हणजे देश असं न राहता ती इंटरनॅशनल लेवलला म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जावरती ती कोणीही पाहू शकतो. कारण आत्ताच आम्हाला एक आनंदाची बातमी आली की आम्ही हे काही साईट्स पोस्ट केल्यामुळं, काही रील्स पोस्ट केल्यामुळं आम्हाला आयर्लंड, नेदरलँड, स्वित्झर्लंड आणि जर्मनी, फ्रान्स या राज्यातून अक्षरशः नाईल नदीचं पण पाणी आमच्याकडे यावं की त्याचे नाथ महाराजांना आम्ही अभिषेक करतोय. म्हणजे परदेशातून सुद्धा आपल्या या नाथ महाराजांना या नद्यांचं पाणी इथं उपलब्ध झालेलं आहे आणि त्याचा अभिषेक आपण 19 एप्रिलला आपण या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर करतोय. आणि या सगळ्या सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण या वेबसाईट आणि इतर यूट्यूब आणि इतर जी सोशल मीडियाची माध्यमं आहेत यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तर आपण आता या आपल्या वेबसाईटचं जे नाव आहे ते नाथ म्हस्कोबा, नाव सांगावं, श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान .org या नावाने आपण ही वेबसाईट आपण इथे आता याचं अनावरण करतोय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण याचं स्वागत करायचं. हे बघा, पावती ही ऑटोमॅटिकली डाउनलोड झालेली आहे ऑफिशियल डोनेशन रिसिप्ट म्हणून. इथे ते भरणाऱ्याची सगळी माहिती आली. आपल्या या श्री क्षेत्र कोडीत येथील आपल्या या नाथ म्हस्कोबा महाराजांच्या या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी आणि आपला जो दुर्लभ महोत्सव आणि जो अन्न प्रसाद म्हणजे महाप्रसादासाठी आपल्या या टीम मेंबरपैकी आपल्या एक घटक असलेले आणि IT क्षेत्रात एक फार पूर्वीपासून काम करत असणारे आमच्या कोडीत गावचे माननीय काळूराम मारुती बडदे मुकादम आणि आमच्या श्रीनाथ सेवा मंडळ ढोल लेझिम पथकाचे एक सदस्य की ज्या ढोल लेझिम पथकाने आमच्या संपूर्ण गावासाठी गेले 60 वर्ष अविरत राबत आमच्या गावाचा विकास आणि आमच्या गावाची मंदिरं आणि समाज उभा केला. त्यापैकी त्या श्रीनाथ सेवा मंडळाचे ढोल लेझिम पथकाचे एक सदस्य
काळूराम मारुती पडदे यांचे चिरंजीव संदीप काळूराम पडदे मुकादम यांच्याकडून आपल्या या डेमो स्वरूपात नाही, खऱ्या स्वरूपात एकदा 50,000 आणि एकदा 2,000 अशी भरीव देणगी आल्याबद्दल समस्त ग्रामस्थ कोडी आणि श्री देवनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट कोडी आपले शतशः आभारी राहू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि ही जी आज टीम काम करते, नाव काय आपल्या टीमचं? सोल्युशन नाव आहे. इंग्लिशात सगळं घ्यायला जरा त्रास होते, पण हे डिपिक सोल्युशनने अगदी म्हणजे मी त्यांना त्याचं खरोखर कौतुक केलं. ज्यावेळी त्यांनी मला पहिला डेमो दिला, त्या डेमोमध्ये आहे ना त्यांनी जे काय अप्रतिम सादरीकरण केलं, म्हणजे प्रेझेंटेशन द्यायचं असतं ते मला 27 वर्षात खरोखर मी त्यांना सांगितलं की 27 वर्षात आहे ना आज आम्ही जे 1999ला या मंदिराच्या पाया सुजला म्हणजे डेव्हलपमेंटला घेतलं, त्या दिवसापासून 2026पर्यंत मला खरंच इतका चांगला अनुभव नाही आला, इतका अनुभव या टीमकडनं आला. खरोखर आम्ही ग्रामस्थ कोणी आणि देवस्थान कोणी आपले शतशः आभारी राहू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नाही सगळे तालुक्यातले टीमला म्हणतोय वेबसाईट बनवली तेव्हा तात्यांना इतर मेंबर्सना जेव्हा दाखवली कमिटीच्या, त्यांनी जेव्हा जो तो फीडबॅक दिला की आम्ही 27 वर्षापासून मेहनत घेतोय, आम्हाला जसं मनासारखं काम हवं होतं ते मिळालं. जेव्हा त्यांचे हे शब्द ऐकले ना तेव्हा आम्हाला आमची पोच पावती मिळाली. आणि मी पण जवळचाच त्यामुळे लहानपणापासून वाढलेलो इथंच आहे. मी स्वतः कोडीपासून वीरपर्यंत पायीवारी गेलेली आहे, त्यामुळं भक्ती काय आहे ते मला माहिती आहे. पण हे भक्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. तेव्हा एक काम करत असताना एक वेगळी ऊर्जा, वेगळी शक्ती होती. आमची टीम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकत्र येऊन 20-22 जणांची आमची टीम आहे. पण सगळ्यांनी हे काम म्हणजे कुठलं तरी प्रोजेक्ट लॉन्च असं बघितलंच नाही. सगळ्यांनी हे बघितलं की आमचं घरचं काम आहे, देवाचं काम आहे. एवढं मनोभावे भक्तीपूर्ण काम झालेलं आहे की याचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. आणि हे काम करत असताना आज जसं तात्यांनी सांगितलं की आपल्याला फक्त अभिषेकासाठी पाणी हवं आहे, तर जगाच्या कानाकोपऱ्यातनं आलं म्हणजे आपले भक्तगण कुठं कुठे आहेत. आता ह्या सगळ्या भक्तगणापर्यंत पोचायचं तर आपल्याला मीडियम हवं. ते मीडियम म्हणजे ही वेबसाईट आहे. तर मी फक्त थोडक्यात सांगतो ही माहिती कशी वेबसाईट आहे काय आहे. जर आपण या वेबसाईटवरती होम पेजला गेलो, श्रीनाथ मस्कोबा देवस्थान कोडी तर ह्या वेबसाईटवर इथे बघू शकता तुम्ही की मंदिराची सुरुवातीची माहिती असेल किंवा पुरातन इतिहास असेल, त्याची परंपरा असेल, ती सगळं आपण इथे बघू शकतो. आता हे मंदिराचं जे काम चाललेलं आहे, महामेरू उभा राहील एवढं मोठं काम आहे, ते इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दर्शन वेळ, स्थान, येण्यासाठी मार्ग, संपर्क कसं करू शकतो ते बघू शकता. इथे कोणकोणते उत्सव वर्षभर केले जातात, कोणकोणते सोहळे पार पाडतात. दर अमावस्येला अन्नदानाचा कार्यक्रम होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही वेबसाईटवरून होऊ शकता. तुमची माहिती कार्यालयात जाईल, कार्यालयातली मंडळी तुम्हाला संपर्क करतील आणि तुम्हाला अन्नदानाची संधी मिळेल. त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की मोठे कार्यक्रम असतात, आपल्याला देणगी द्यायची असते, पण तिथे इतकी गर्दी असते की एका वेळी आपण तेवढी देणगी देऊ शकत नाही. तर ती देणगी इथून पुढं आपण मोबाईलच्या स्वरूपात किंवा वेबसाईटवर दोन्हीकडनं जाऊन देऊ शकतो. आता मी फक्त मोबाईलवरून देणगी कशी देतात तेवढंच फक्त 30 सेकंदात देणगा होतो. फक्त तीन स्टेपमध्ये आपण देणगी देऊ शकतो. करणार आहे ना पावती पाहिजे. आता हे व्हॉट्सअपवरून फक्त स्कॅन केलं, पहा फक्त मी कॅमेरा ओपन केला, स्कॅनर टाकला, स्कॅन टाईप केलं की ऑटोमॅटिकली आपण मंदिराच्या चॅटबोटवर येतो. व्हॉट्सअपचा हा चॅटबोट आहे, इथे सगळी माहिती आहे. तुम्हाला इथे काहीच नाही करायचं, हाय पण टाईप करून राहिलं, फक्त एंटरचं बटन दाबायचं, QR कोड स्कॅन करायचं, हायचं बटन दाबायचं, तुम्ही आपोआप इथे येता. आल्या तुम्हाला इथे माहिती दाखवतं की मंदिर कोण आहे, कार्यसमिती काय आहे, ते काय करतात, ह्याची माहिती तुम्ही वाचू शकता. त्यानंतर जसं मी सांगितलं की अजून काही माहिती हवी असेल तुम्ही परभाषिक आहात, मराठी नाही आहात, तर तुम्ही इथे इंग्रजी निवडू शकता, मराठी भाषा निवडू शकता. मी आता सध्यासाठी मराठी भाषा निवडतो. जर मी मराठी भाषा निवडली तर ते मला विचारणार परत व्हॉट्सअप चॅटबोट की तुम्हाला काय माहिती हवी आमच्याकडनं. मग मी जर पर्याय बघितले तर दान, देणगी, दर्शन वेळ, संपर्क करायचा आहे ट्रस्टसोबत,
हे लोकेशन कुठे आहे GPS वरती ते मी इथून बघू शकतो. सध्या मी आता फक्त देणगीवर जातो, देणगीवर तिला सेंड केलं, इथे मला पर्याय ही ऑटोमॅटिक येतात की कुठल्या पर्यायाची मला देणगी द्यायची. वेबसाईटवरून आपण कितीही दान देऊ शकतो, त्याला लिमिट नाही, पण इथे फक्त पर्यायाचे लिमिट आहे की आपण कुठलेही 3 ऑप्शन चूज करू शकतो. तर मी आता पर्याय निवडतो माणकीचा. जर मी एकदा दान करा, इथे 2 पर्याय येतात तुम्हाला. दर महिन्याला ऑटोमॅटिकली जसं EMI करतो तसं दान द्यायचंय का फक्त एकदा द्यायचं. जर मी एकदा दान दिलं, सिलेक्ट केले तर आता मी इथे 500, 1000, 2000 अशी देणगी आहे. मी फक्त त्या बटनवर क्लिक करत चालतो, मी काहीच करत नाही. मराठीत मेसेज असतो आणि बटनवर क्लिक करतो. तर ते बटनवर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली मला ते माझ्या गुगल पे, फोनपेला घेऊन जातं आणि रेझर पेवरून ऑटोमॅटिकली देणगी होती माझी. मला 3 स्टेपमध्ये देणगी झाली. आता इथे मी फक्त माझा नंबर टाकेल, कारण नंबर का द्यायचा आहे की ह्या नंबरवरती आपल्याला पावती येणार आहे. म्हणजे आपण जे दान करतो ते दान आपल्याला ATGच्या अंतर्गत टॅक्स एक्झम्पशन पण मिळणार आहे. मी आता गुगल पे सिलेक्ट करतो. गुगल पे सिलेक्ट केलं की ते ऑटोमॅटिकली जाणार, गुगल पे ओपन करणार आणि तुमचं दान घेणार.